नमस्कार, आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्ज्वल महाराष्ट्र में। आप देख रहे हैं उज्ज्वल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज। आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्ज्वल महाराष्ट्र और शेयर, लाइक और सब्सक्राइब। प्रॉपर के डेव्हलपमेंट करते ना पहिले जातीप्रमाणे 35,000 पत्र तुम्हाला आलं होतं कधी माहिती का? 22 ला तुम्ही आधी यांनी तारीख लावलेली कितीला? 29/11/22 ला सर्वे करतो म्हणून तारीख लावली, परंतु तुमच्याकडे मागणी केली की आधी सूचना द्या. आता तुम्ही तर दिलीच असेल त्यावेळेस, पण तरी पण आता आधी सूचना दिल्यानंतर काय? आता आधी सूचना आहे, भेटली आधी सूचना, आधी सूचना भेटल्यानंतर काय अडचण? नाही, ठोस लक्षात घ्या. आता जर गॅजेट तुमची फक्त मागणी एवढीच, आता मी ते डेप्टी सलारला उद्या सुट्टी आहे, शुक्रवारी बोलून घेतो आणि 8 दिवसात मार्गी लावू, मोजणी करून घेऊ. त्याला काय अडचण पोषण किंवा हे करण्याची आवश्यकता नाही. साहेब हे नाही समजा, आता तुम्ही सांगितलं ना, तुम्ही 8 दिवस सांगितलं, बघा आमच्याकडे पोहोचले, पण काय माहिती का हे लोक यांच्यामुळेच राहिलेले ना ते 8 दिवसांनी पुन्हा माझ्याकडे. त्याच्या आधी मी तुम्हाला नोटीस द्यायला केलंच ना, त्यांच्याकडे काय बोलते त्यांनी केलं ना. वस्ती स्थानाच्या 26 वस्ती स्थान होते साहेब. परवा एका रिटायरमेंटचं घर तोडलं, रिटायरमेंट मधून बांधलेलं घर फॉरेस्ट फक्त हे बाउंड्री मार्क फिक्स नसल्यामुळे हे सगळ्या हे असलीच भानगडी आहेत साहेब. अनेक माणसांना दाखले नाही मिळत, त्यांचं कामकाज होत नाही, सगळ्या गोष्टी अडचणी देत नाही. काय करतो मी, आता हे नाही द्यायचे, पण तू हे घेऊन जा, लगेच घेऊन जा. ऑलरेडी त्यांनी पत्र तुम्ही 2022 तर काही विषयच नाही, ते पत्राची कॉपी घे, तुमची अडचण यायचं काही काम नाही. आणि हे पुढच्या 8 दिवसामध्ये ते काय असतील ते पैसे भरतील, मोदीच्या ग्रामपंचायत पैसे भरेल का गव्हर्नमेंट मधून नाही? गव्हर्नमेंट आहे, याला काय पैसे भरायचे? सरकारी ध्यान आहे ना. याला काय मी पत्र देतो, हे पत्र देतो, याला मी आमदार साहेबांचं पत्र लावून देतो तुम्हाला, म्हणजे ते फ्री आणि अति तातडीचं. मी आमदार साहेबांना लगेच बोलतो, त्यांचाही फोन. ह्या 2 गोष्टी करून आहे ना ती मोजणी लावून. कधी लावणार? दुपारी आल्यानंतर माझ्याकडे बोलून मी एक 8 दिवसात मार्गी लागेल. एवढे दिवस थांबले, 8 ते 10 दिवस, म्हणजे 8 दिवसात मोजणी नाही होणार, पण 8 दिवसात तुम्हाला नोटीस येईल. अति तातडीचे आमदार साहेबांशी मी बोलतो, त्यांचं पत्र घेऊन. मोजणी म्हणजे मोजणी प्रत्यक्षात मोजणी कधी चालू करतील? एकदा तारीख दिल्यानंतर मोजणी करणं एक 15-20 दिवस लागतील. ऑनलाईन प्रोसेस आहे, वेळ लागेल. ती जी काय तारीख भेटेल तेवढीच. तारीख भेटल्यावर काय अडचण आहे? तारीख जर तुम्हाला फिक्स झाली, ह्या दिवशी मोजणी करणारा विषय संपला. आम्हाला अडचण ती काहीच नाही. आमचं कसं म्हणणं आहे, यांनी ना आम्हाला 21 पासून 8 दिवसात साहेबांचं म्हणणं काय? माझ्याकडे ही मिटिंग फक्त दुसऱ्यांदा झाली, बरोबर. एकदा आपला विषय झाला, हिवरे साहेब तुम्ही आले त्यावेळेस मी गॅजेटचा आपला विषय झाला. आता आहे ना गॅजेट भेटलेलं आहे, गॅजेट मी त्यांना देतो, माझं पत्र पण देतोय त्यांना, म्हणजे दोन्ही करून आपण 8 दिवसाच्या आत एकदम जबाबदारीने सांगितलं. मी आमदार साहेबांचं पत्र घेऊन घेतो, त्याला अति तातडीचं करायचं असेल कलेक्टर साहेबांचं, आमदार साहेबांचं पत्र. मी आमदार साहेबांशी बोललो, ऑलरेडी त्यांचे मला कालपासून फोन येत आहे. आमदार साहेबांचं पत्र घेतो आणि अपलोड करायला वाटलं सर इव्हिनिंगला आहे ना, हे जर आले काळे साहेब आले, त्याच्या अलीकडे आपल्याला काही पर्यायी व्यवस्था करता येत असेल तुम्ही बोलून तुमच्याशी संपर्क. काही उपोषण आंदोलन काही करू नका, काय तिथे काय करायचंच आहे का? तुमच्याकडून पत्र द्या नका, उद्याचं आमचं उपोषण आहे. देतो ना, चर्चा काय चर्चा आणखी द्या ना, चर्चा आणखी घातल्यानंतर लगेच कारवाई करण्यात येईल. जगताप RPI महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि बाकी शिवसेनेचा तालुका संघटनेचे माझे उपाध्यक्ष, बाकीचे सर्व पदाधिकारी. नाही करू आपण. साहेब आम्ही काय केलं माहिती का तुम्हाला? 5 वर्ष झाले, 13 पासून आम्ही हा प्रश्न हाताळतो. नाही यांच्याकडनंच आहे. मग आता आम्ही उद्याच आहे ना साहेब, आम्ही शेवटचा निर्णय घेतलेला होता का काहीतरी घ्यायचं. ते जरी तुम्ही निर्णय घेतला नसता तरी काम झालंच असतं. नाही ना साहेब, होतच नाही म्हणून घेतला ना निर्णय आम्ही. कशाला घेतला? आता तुम्ही फक्त माझ्याकडे पहिल्यांदा आले, पहिल्यांदा झाल्यानंतर मी पत्र दिलं बरोबर. त्याच्यानंतर मध्यंतरी तुमचा मुलगा भेटला, चुकलं भेटलं, ठाण्याला भेटला. त्यावेळेस पण आमचा विषय झाला, मी त्याला हेच सांगितलं होतं की मला तर पत्र त्यावेळेस माहित पण नव्हतं. त्या 8-10 दिवसात आपण मार्गीला बोललोय, दुसऱ्या दिवशी येऊन झालं पाहिजे, आला नाही. त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजी जगताप हे आपल्यासोबत आहेत. तर आपण कसारा गावठाणाच्या संदर्भात
कारवाई होण्यासाठी जे पत्र दिलं होतं, उपोषण करणार होतं 10 तारखेला, त्या संदर्भात प्राथमिक बैठक म्हणून तहसीलदार कार्यालयामध्ये आपली बैठक बोलावली होती. त्याबाबत काय निर्णय झाला? आज जो मीटिंग झाली तहसील कार्यालयामध्ये, शिवसेनेने जे पत्र दिलं होतं उपोषणाचं, त्या संदर्भात तहसीलदारांनी म्हणजे योग्य निर्णय दिला की हे होणारच आहे आणि ह्याच्यामध्ये चालढकल म्हणजे भूमी अभिलेख करत होती आतापर्यंत. ते आज आमच्या लक्षात आलं. तहसीलदारांनी सांगितलं 8 दिवसामध्ये तुमचा विषय मार्गी लावतो आणि आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि ते पत्र पण देत आहेत. नमस्कार, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण थेट या गावठाणाच्या संदर्भात माननीय चंद्रकांत जाधव यांच्या संग संवाद साधणार आहे. तर चंद्रकांत जाधव साहेब, तुम्ही काय सांगशाल? उद्या आज तुमचं उपोषण आणि त्या उपोषणाच्या संदर्भात जे उपोषण करते जे सगळे तुमचे शिवसैनिक असतील त्याबद्दल उपोषणाची रूपरेषा कशी आहे? नमस्कार. गावठाणाच्या बाबतीमध्ये आपण माननीय तहसीलदार यांना 24 मार्च रोजी आपण त्यांना एक निवेदन सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हा गावठाणाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे. आम्ही आपल्याशी वारंवार या बाबतीमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आपल्याकडून त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि जर 9 तारखेपर्यंत जर आपल्या तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई झाली नाही तर दिनांक 10/4 म्हणजे 10 एप्रिल रोजी आम्ही तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार, अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्याला सादर केलं होतं. त्या अनुषंगाने आज माननीय तहसीलदार कासुले साहेब यांनी आपली बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये कसाऱ्यातले काही आपले RPIचे कार्यकर्ते, सुहास जगताप, राजू उबाळे आणि शिवसेनेचे आपले सर्व कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते आणि त्या चर्चेमध्ये सर्वांनी भाग घेतला आणि त्यावेळेस त्यांना निदर्शनास आणून दिलं की अशा प्रकारचा आमचा कसाऱ्याचा गावठाणाचा प्रश्न हा एवढ्या वर्षापासून प्रलंबित आहे आणि विशेष म्हणजे सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली असताना, शासनाने तशा प्रकारच्या आधी सूचना काढलेल्या असताना केवळ आणि केवळ भूमी अभिलेख यांच्या दिरंगाईमुळे हा काम राहिलेला आहे आणि हा काम लवकरात लवकर कसं व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे असं आम्ही त्यांना विनंती केली होती. आणि हा एवढ्या दिवस प्रलंबित राहिल्यामुळं आज आम्ही हा अंतिम निर्णय घेतलेला आहे की जर अशा प्रकारचा आज जर हा प्रश्न सुटला नाही तर दिनांक 10/4 पासून आम्ही बेमुदत उपोषण करणार निर्माण झाला तरी याच्या पुढे तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल असं स्पष्टपणे तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी जो उद्यापासून त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही उपोषणाची काही गरज लागणार नाही, कारण जे तुमची मागणी आहे ती यापूर्वीच शासनाने केलेली आहे सर्व आणि त्याच्यामुळे आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत. सर्वे नंबर 294चा आधी सूचना पडलेल्याची आमच्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी फॉरेस्टची काही घरं आली असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला फॉरेस्टची अडचण येणार नाही, कारण आधी सूचना निघाल्यानंतर फॉरेस्टचा आपल्याला काही त्याच्यामध्ये घेण्याची संबंध येत नाही. त्याच्यामुळे 294चा हा प्रश्न तुमचा सुटलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 293 घेतला होता की 293 हा फक्त आणि फक्त मौजे मोखवण्यासाठी तुम्ही सर्वे करून त्या ठिकाणी गावठाण पाडलेला आहे. परंतु आमचा इकडचा जो भाग आहे पश्चिमेचा भाग आहे तुमचा विठ्ठलवाडी आहे, त्याच्यानंतर मिलिंद नगर आहे, त्याच्यानंतर तुमचं देऊळवाडी आहे, निंगडवाडी आहे, त्याच्या पुढची ठाकूरवाडी आहे. हा जो भाग आहे 293 मध्ये जो येतोय तो 293ची देखील जर तुम्ही त्या ठिकाणी अगोदरच जर सर्वे केला असता त्या ठिकाणी तर गावठाणचा पडलेला आहे सर्वे केला असता तर त्यांना देखील त्या ठिकाणी संधा मिळाल्या असत्या, प्रॉपर्टी कार्ड मिळाला असता, म्हणजे त्यांचाही प्रश्न सुटला असता. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही 8 दिवसामध्ये हा सर्वे करतोय. तसं त्यांनी माननीय उपअधीक्षक भूमिलेख शहापूर यांना स्पष्टपणे पत्र दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये आपण या ठिकाणी सर्वेची तारीख निश्चित करावी आणि ती निश्चित करून त्या ठिकाणी कामकाज चालू करावा आणि जर अशा प्रकारचं झालं नाही तर याला जबाबदार आम्ही तुम्हाला पकडू, अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याची पोच देखील आपल्याला त्यांनी दिलेली आहे. म्हणजे 8 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या आपला जो कसाऱ्या गावाचा जो गावठाणाचा प्रश्न आहे
म्हणजे जे सर्वे होणार आहे, एकदा सर्वे झाला, सर्वे झाल्यानंतर प्रत्येकाच्या नियमाप्रमाणे असणारा जो दंडात्मक कारवाई आहे ती आपल्याला भरावी लागणार आहे. आणि ती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गावठाणाचा जो म्हणजे तुमचा प्रॉपर्टी कार्ड आहे हा प्रश्न सुटणार आहे. जर आम्हाला या ठिकाणी कसारा गावातील जनतेने त्याचप्रमाणे RPIच्या कार्यकर्त्यांनी देखील स्पष्टपणे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला होता. हा अशा प्रकारचा गावाचा प्रश्न असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न आणता अशा RPIच्या कार्यकर्त्यांनी देखील पूर्णपणे पाठिंबा दिला. आणि त्याचाच भाग म्हणून आज ज्यावेळेस तहसीलदार साहेबांकडे मीटिंग झाली त्या मीटिंगला देखील त्यांचे सर्व महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील चर्चेमध्ये भाग घेऊन अशा प्रकारचा हा कसा प्रकारे रेंगाळलेला प्रश्न आहे हा त्यांनी सांगितला. तहसीलदार साहेबांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये म्हणजे आम्हाला तर वाटतं त्याच्या अगोदरच हा पहिला प्रश्न अगोदरच जे नायब तहसीलदार आहेत त्या नायब तहसीलदारांनीच हा पूर्णपणे सॉल्व्ह केलेला होता. कारण जे कागदपत्राची आवश्यक पाहिजे होती, जी भूमी अभिलेख जो आहे कार्यालय त्यांना जी पाहिजे होती ती त्यांनी संपूर्ण फाईल तयार करून ठेवली आणि तहसीलदारांपुढे ठेवली. तहसीलदारांनी त्या बघताच शिक्षेने सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उपोषण करण्याची या ठिकाणी आवश्यकताच नाही, कारण हा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. त्याच्यामुळं येत्या 8 दिवसामध्ये हा अशा प्रकारचा प्रश्न सुटलेला म्हणजे सर्वे चालू होईल. आणि आम्हाला जो सर्व पक्षाच्या लोकांनी जो या ठिकाणी अगदी पूर्णपणे पाठिंबा दिला, गावकऱ्यांनी देखील जनतेने आमच्या मागे पूर्ण म्हणजे जनता तर अशा प्रकारची उतरली होती की आम्ही या आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत. आणि त्याच्यामुळं हा आपला एक मोठा प्रश्न गावाचा हा फार वर्षापासूनचा प्रश्न हा आज निकाली निघालेला आहे. मी यापूर्वी देखील एक व्हिडिओ केला होता. काही लोकांनी सांगितलं होतं की मग याच्यापूर्वी देखील तुम्ही सांगितलं होता का मग हा निकाली निघाला, कसा नाही निघाला. बरोबर आहे, त्यावेळेस पण बोललो होतो आणि आजही बोलतो की हा शासनाच्या याच्यातून कुठल्याही प्रकारचा दिरंगाई झालेली नाही. तर दिरंगाई झालेली ती फक्त भूमी अभिलेख जे शहापूर आहे यांच्याकडून झालेली होती. आणि आजही पुन्हा ती तहसीलदारांनी ती निदर्शनास त्यांची आणून दिलेली आहे. केवळ आणि केवळ भूमिलेख तुमच्यामुळं हा प्रश्न रेंगाळलेला आहे. उद्यापासून आपण तहसील कचेरी या ठिकाणी जो उपोषणाचा मार्ग अवलंबला होता तो उपोषण आपल्याला करण्याची आता आवश्यकता नाही. त्याच्यामुळे उद्यापासून आपण जो उपोषण करणार तो स्थगित करण्यात आलेला आहे. जनतेने या सर्व गोष्टीची दखल घ्यावी आणि आपण ज्या शहापूरला जो उपोषणाच्या स्थळी येणार होता त्या ठिकाणी आपण न येता आपण आपल्या हा प्रश्न आता सुटलेला आहे. त्याच्यामुळं सर्व जनतेचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो, सर्व पक्षांचे देखील आभार मानतो की आपण हा जरी शिवसेनेने विषय घेतलेला होता तरी आपण देखील याच्यामध्ये ताकदीनिशी उतरून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्व जनतेचे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानतो. आणि उद्याचा आपला जो उपोषण होता तो स्थगित केलं हे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो. उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, कसारा.